नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या जीवानंदिनीच्या आयुष्यात आर्याच्या नवीन करामतीमुळे खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता आर्याने तिच्या हातावर जे नावाचा टॅटू काढल्यामुळे नंदिनी मात्र चांगलीच भडकलेली आहे. त्याचं असं झालेलं असतं की आता आर्याने स्पेशली नंदिनीला फोन करून काही कामानिमित्त तिच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलेलं असतं. तेव्हा नंदिनी आर्याच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आर्याच्या तब्येतीविषयी विचारपूस करते. पण आता आर्या लगेच तिच्या हातावरचा टॅटू नंदिनीला दाखवत म्हणते की नंदिनी, हा बघ मी हातावर जे नावाचा टॅटू काढलाय, छान आहे ना ग. तर आता आर्याच्या हातावरचा तो भला मोठा जे नावाचा टॅटू पाहून नंदिनीच्या काळजाचा मात्र ठोकाच चुकतो. नंदिनी आता यावर विचार करते की हा जे नावाचा टॅटू म्हणजे जीवाच्या नावाचा तर काढला नसेल ना हिने, कारण आर्याने तर तिच्या स्वर्गवासी नवऱ्याचं नाव नकुल आहे असं सांगितलेलं होतं. मग आर्याने तिच्या हातावर हा कोणाच्या नावाचा टॅटू काढलाय? तर आता अशा एक ना अनेक प्रश्नांनी नंदिनीच्या मनात मात्र प्रचंड गोंधळ घातलेला असतो. तर आता नंदिनीचे हे कन्फ्युजन पाहून आर्या मात्र नंदिनीला म्हणते की काय झालं नंदिनी, कसला विचार करतेस? कदाचित तुला हा तर प्रश्न पडला नाही ना की मी हा टॅटू कोणाच्या नावाचा काढलाय? यावर आता नंदिनी म्हणते की हो, अगदी बरोबर ओळखलंस तू. सांग ना आर्या, तू तर म्हणाली होतीस की तुझ्या मिस्टरांचं नाव तर नकुल आहे म्हणून, मग ह्या जे नावाचा काय विषय आहे? यावर आता आर्या स्पष्टीकरण देत म्हणते, अगं नंदिनी, माझ्या मिस्टरांचं नाव नकुलच होतं, पण मी त्यांना प्रेमाने जित म्हणून हाक मारायचे. आता तर तो या जगात नाही राहिला, पण त्याची एक आठवण म्हणून मी त्याच्या जित नावाचे पहिले अक्षर म्हणून जे हा टॅटू गोंदलाय. पण नंदिनी, तुला काय वाटलं? जे म्हणजे जीवाच्या नावाचा टॅटू काढलाय मी असंच वाटलं ना तुला? यावर नंदिनी म्हणते, तसं काही नाही, पण आर्या मी तुला सांगते, माझ्या जीवासुद्धा असेच आहेत प्रेमळ. माझ्यावर खूप प्रेम करतात ते.